भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 37 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत अर्जुनाला म्हणत आहे की बाबा, हे युद्ध करत असताना हे कोणते, या युद्धामध्ये तू शत्रूकडून मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि विजय प्राप्त झाला तर पृथ्वीचं राज्य भोगायला मिळणार आहे। तू त्यासाठी दृढ निश्चयाने युद्ध कर। अर्जुन जो आहे, अर्जुन हा संभ्रमित आहे आणि अर्जुन संभ्रमित असल्यामुळे त्याला काय करावं आणि काय करू नये ही जी काही द्विधा स्थिती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे। मी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे, असं जे अर्जुनाला वाटत होतं, तर त्या संबंधानं भगवंत सांगतात की बाबा, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसी महिम। जर तू या ठिकाणी लढला आणि लढत असताना तू युद्धामध्ये मारल्या गेला, तर युद्धामध्ये मारल्या गेल्यानंतर तुला डायरेक्ट स्वर्गाची प्राप्ती होईल। आणि एखाद्या वेळेस हे युद्ध तुम्ही जिंकले तर जिंकल्यानंतर तुम्हाला हे जे काही पृथ्वी तलावरले जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला उपभोगायला मिळेल। म्हणून तू युद्ध करावं अशा पद्धतीने भगवंत सांगतात की दोन्हीही बाजूने युद्ध केलं तरी तुझं काय होणार आहे, कल्याणच होणार आहे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसी महिम, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तू काय, जर या युद्धामध्ये मारला गेला तर तुला स्वर्गाची प्राप्ती, आणि जर युद्ध जिंकला तर तुला या भूतलावर राज्य करण्याची संधी प्राप्त होणार आहे, म्हणून तू युद्ध कर। आता माऊली त्या संबंधानं काय म्हणतात ते बघा। माऊली सांगतात, ना तरी रणी येथ झुंजता विचिले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील, की अथवा या रणांगणामध्ये तू शत्रूशी झुंज देताना तुझे प्राण खर्ची पडले तर तुला विनासाया स्वर्ग प्राप्त होईल। कारण भगवंताने अर्जुनाला मागे सांगितलं की बाबा, या भूतलावर जेवढे जेवढे म्हणून जीव जन्माला येत असतात ते सगळे जीव, येणारा प्रत्येक जीव जो काही शरीर धारण करून येतो त्या प्रत्येक जीवाला आपलं जे शरीर आहे त्या पंचमहाभूतामध्ये विलीन करावं लागतं, म्हणजे हे शरीर सोडावं लागतं। म्हणजे एकतर हे जे काही तुला दिसतात हे सगळे एक दिवस हे मरणार आहे, आणि हे सगळे मरणार आहे म्हणून तू यांच्याविषयी शोक करू नको, आणि शोक करणं योग्यही नाही, म्हणून तू यांच्याविषयी शोक करू नको आणि तू युद्ध कर आणि युद्धामध्ये विजय प्राप्त कर। हा जो अर्जुन आहे, अर्जुन म्हणत आहे की मला लढायचं नाही का,
तर हे सगळे मरणारे आहे आणि मी मारणार आहे, अशा प्रकारे अर्जुन स्वतः समजत होता. परंतु या अर्जुनाला भगवंत असं सांगतात की तू जरी यांना मारलं नाही तरी हे सगळे मरणारीच आहे. जो जो या जगतामध्ये जन्माला आला आहे तो प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती एक दिवस मरणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्मही निश्चित आहे. मग पहिली गोष्ट जर म्हणजे एकतर शरीर मरतं, आणि जर भगवंत म्हणतात की जर तुला असं मान्य नसेल किंवा शरीर मरतं, तर मग दुसरी अशी गोष्ट आहे की तुला हे जर मान्य नसेल की शरीर मरतं, तर मग तू असं समज किंवा प्रत्येक व्यक्ती हा जो काही आहे किंवा आत्मस्वरूप आहे तेही सुद्धा मरतं असं जरी तू समजत असेल तरीही सुद्धा की याचा पुन्हा जन्म होत असतो. म्हणून जर जन्म होत असेल, जुनं शरीर टाकून जर नवं शरीर प्राप्त होत असेल तर त्याच्याविषयी शोक करणं योग्य नाही. म्हणून अर्जुना तू लढावं आणि या रणांगणामध्ये झुंज द्यावी, आणि झुंज देता देता जर तुझा प्राण खर्ची गेला किंवा तू या ठिकाणी तुझा वध झाला, तुझी हत्या झाली किंवा तुला मारल्या गेलं, तू शहीद झाला, तर विनासायास तुला स्वर्गसुखाची प्राप्ती होईल. कारण स्वर्गाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी लोक अनेक प्रकाराने, अनेक पद्धतीने प्रयत्न करत असतात आणि अनेक यज्ञ, दान, धर्म अशा पद्धतीने करून स्वर्ग प्राप्ती होईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी तर विनासायास काय तुला स्वर्ग प्राप्त होणार आहे. म्हणून तू लढ. म्हणून ये गोठी विचारू न एक किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजी वेगी. म्हणून काय कर की आता तू युद्ध करावं अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. तर उठ आणि हातात धनुष्य बाण घे आणि युद्धाला काय होय तर सुरुवात कर. अरे आता या ठिकाणी मी युद्ध करू का नको करू हे करणं, हा विचार करणं काही योग्य नाही. अरे हा विचार केव्हा करायला पाहिजे होता अर्जुनाने, की ज्या वेळेस रणांगणावर यायच्या अगोदरच हा विचार त्यांनी करायला पाहिजे की लढायचं की नाही लढायचं, युद्ध करायचं की नाही करायचं, आहे काय. अरे तुम्ही आता 10वीच्या परीक्षेला बसलेले आहे आणि 10वीची परीक्षा जवळ आली आणि 10वीची परीक्षा जवळ आली आणि पेपर जवळ आले आणि पेपर जवळ आल्यानंतर मग म्हणता की आता मी या वर्षी नाही पुढच्या वर्षी आता 10वीचे पेपर देतो. अरे आता पेपरला जायची वेळ नाही, आता म्हणता की नाही पुढच्या वर्षी देतो. तर आता ही काही वेळ योग्य नाही. तर यासाठी हा जो विचार आहे त्या अर्जुनाने अगोदर करायला पाहिजे होता की युद्ध करावं का न करावं, युद्ध करणं योग्य आहे का न योग्य आहे, युद्धामध्ये माझे स्वजन मारले जातील, माझे गुरु मारले जातील किंवा माझे प्रिय जे आहे ते मारले जातील किंवा माझे भीष्म पितामह मारले जातील. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार अगोदर युद्ध सुरू व्हायच्या अगोदर करायला पाहिजे होता. पण आता या ठिकाणी तू जो युद्धाचा विचार करत आहे, ती तू ज्या पद्धतीने विचार करत आहे ती पद्धत योग्य नाही. म्हणून या गोष्टीचा तू विचार करत बसू नको. उठ आणि हातात धनुष्यबाण घे आणि त्वरित युद्धाला सुरुवात कर. भगवंत उठ का म्हणतात, कारण अर्जुन जो आहे, अर्जुन हा अतिशय खिन्न होऊन, अतिशय दुःखी होऊन, अतिशय विषादी होऊन काय तो युद्धाच्या रणभूमीमध्ये रथावरून खाली उतरून धनुष्यबाण टाकून रथाच्या मागे जाऊन रुदन करत आहे, रडत आहे, लढायचंच नाही अशा पद्धतीचा निश्चय करत आहे. म्हणून भगवंत सांगतात फार आता काही विचार करत बसू नको, उठ, धनुष्यबाण घे आणि लढण्यासाठी तयार हो. देखे स्वधर्मो हा आचारता, दोषू नासे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. आता भगवंत आणखीन त्या अर्जुनाला सांगतात की असे पहा की स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात. काय स्वधर्माचं आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात. असे असून युद्धामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला. अरे स्वधर्माचं जर आचरण तुम्ही केलं तर तुमचं सगळं पाप नाहीसं होतं आणि सगळं पातक नाहीसं होतं, पाप नाहीसं होतं. मग जर तू या ठिकाणी
स्वधर्माचं आचरण केलं तर तुझं पाप तर नाहीसे होईल, परंतु या ठिकाणी तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात किंवा तुझ्या अंतकरणात हे कुठून शिरलं की आपण जर युद्ध केलं तर युद्धामध्ये आपल्याकडून पाप घडेल. कारण मागे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं नाही का, की अर्जुनाने सांगितलं बाबा कुलघात होईल, कुलघात झाल्यानंतर पितर नरकात जातील आणि त्या कुलघातकी म्हणून मला सुद्धा अनंत काळापर्यंत नरकात राहावं लागल आणि कुलघात केल्यामुळं देवा तू आमच्यापासून दूर असूल, माझ्याकडून पाप घडेल, असं जो म्हणणारा अर्जुन आहे त्या अर्जुनाला सांगतात भगवंत की तू स्वधर्माचं आचरण केलं तर त्या स्वधर्माच्या आचरणाने उलट ते पातक आहे, पाप आहे, ते पाप नाहीसं होतं. काय होतं तर पाप नाहीसं होतं. आणि हा जो काही तुझ्या चित्तामध्ये भ्रम बसलेला आहे, हा जो काही तुझ्या अंतकरणामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे, अरे भ्रम निर्माण होणं म्हणजे जी गोष्ट नसताना ती गोष्ट भासणं याला भ्रम म्हणतात. अरे काही काहीच्या लोकांमध्ये, काही काही लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम असतो. कशाचा? अरे काही काही एखादा आजार नसतो, परंतु त्याला असं वाटतं की मी आजारी आहे. काय? आणि सतत तो चिंतन करत असतो, मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे. आणि त्या आजारी असल्यामुळे स्वतःच्या मनावर तसा परिणाम होतो. मग तो काय होतो? तसा आजारी सुद्धा बनतो. कारण तशा पद्धतीचा त्याच्या ठिकाणी भ्रम झालेला असतो. अरे एखादी गोष्ट नसताना सुद्धा ती गोष्ट मान्य करणं. अरे तुम्ही ज्या वेळेस रस्त्यानं जाता आणि तुम्हाला सांगितलं असतं की या चिंचेवर भूत आहे, आता तुम्ही भूत पाहिलं का? तुम्ही भूत पाहिलं नाही, पण तुम्हाला सांगितलेलं असतं की या चिंचेवर भूत आहे. या चिंचेवर भूत म्हणल्यानंतर त्या चिंचे खालून तुम्ही गेले की लगेच काय होतं तुमच्या मनात? लगेच तुमची धडधड धडधड छाती वाढायला लागते. नाही हो या चिंचेवर भूत आहे, नाही या चिंचेवर भूत आहे, नाही या चिंचेवर भूत आहे. आणि मग म्हणतात राम 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 करता की नाही? राम 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 जप सुरू करतात. मनात काय बसलेला आहे? पक्का भ्रम बसलेला आहे. कशाचा? की या चिंचेवर भूत आहे अशा पद्धतीचा भ्रम मनामध्ये शिरलेला आहे, मनामध्ये बसलेला आहे. आणि मनामध्ये बसल्यामुळं तो जो काही भ्रम आहे तो भ्रम पक्का बसलेला आहे, घट्ट बसलेला आहे. आणि घट्ट बसल्यामुळे की आपण नसताना सुद्धा आपण पाहिलं का भूत आपण पाहिलं सुद्धा नाही तरी सुद्धा आपण मनामध्ये असा निश्चय करून बसलो आहे की नाही भूत आहे. काय आहे? भूत आहे. म्हणून अशा पद्धतीने की जे काही तुझ्या मनात हा भ्रम बसलेला आहे, चित्तात भ्रम निर्माण झाला आहे की युद्ध केल्यामुळे पातक होतं, पहिला तो भ्रम काढून टाक. अरे जर तुम्हाला एखाद्या माणसाने सांगितलं आहे चिचेवर भूतगीत वगैरे काय नाही, जा बिंदास, काही घाबरू नको, मग तुम्हाला असं वाटतं की नाही खरंच चिंचेवर भूत नाही आणि मग तुम्ही बिंदास जाता. अरे खोटी गोष्ट सांगितलेली आहे. तसंही अर्जुनाला सांगतात की बाबा स्वधर्माचं पालन केल्यानंतर उलट पाप नाहीसं होतं. काय होतं? पातक नाश होतं, पाप नाहीसं होतं. आणि या ठिकाणी जे काही तुझ्या अंतकरणामध्ये तू धरून बसलेला आहे की मला पातक होईल, माझ्याकडून पाप होईल, ही सगळी गोष्टी तू तुझ्या मनातून काढून टाक आणि युद्ध करण्यासाठी तयार हो. पुन्हा माऊली सांगतात, सांगे प्लवेचे काय बुडीजे, का मार्गे जाता अडळीजे, परी विपाय चालवणी निजे, तरी तेही घडे. अरे सांगतात ज्या पद्धतीने तूच सांग की नावेत बसून जाणारा कधी बुडेल काय, किंवा सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेस लागेल काय, परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल. अरे जर समजा तुम्ही नावेमध्ये बसलेला आहे, आता गंगा नदी आहे, नर्मदा नदी आहे, तुम्हाला जर गंगा नदी पार करायची असेल, नर्मदा नदी जर पार करायची असेल तर या पलीकडून त्या टोकावर पूल जर नसेल तर तुम्हाला नावेचा सहारा घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? कारण एवढी मोठी जी नदी आहे ती पोहून पलीकडे जाण्यास तुमच्याकडे एक तर सामर्थ्य असावं लागतं, शक्ती असावी लागते. आणि नसेल शक्ती तर काय करावं लागेल? ओढीचा, बोटीचा किंवा जहाजाचा तुम्हाला काय घ्यावं लागेल? सहारा घ्यावा लागेल. पण तुम्ही जी काही नदी आहे, समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही जर तुम्हाला समुद्राच्या या काठावरून त्या काठावर जायचं, या देशातून त्या देशात जायचं आहे तर तुम्ही पोहून जाऊ शकता का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तर सहारा घ्यावा लागेल. कशाचा सहारा घ्यावा लागेल? कशाचा सहारा घ्यावा लागेल? तर तुम्हाला सहारा घ्यावा लागेल त्या होडीचा, त्या नावेचा.
मग त्या नावेमध्ये बसल्यानंतर तुमचं बुडायचे चान्सेस किती आहे? 0% किंवा 1%. 1% चान्सेस आहे. अरे तुम्ही त्या होडीमध्ये बसल्यानंतर, त्या जहाजामध्ये बसल्यानंतर तुम्हाला बुडायची भीती नाही. त्या पद्धतीने की जसं म्हणतात की योग्य रस्ता आहे, चांगला रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर कुठेही दगड, धोंडा, गोटा वगैरे काही पडलेला नाही. आणि अशा रस्त्यानं जात असताना, अशा रस्त्यानं तुम्ही चालले आहे आणि अशा रस्त्याने जात असताना तुम्हाला ठेच लागायचा प्रश्नच नाही. काय तुम्ही जर सरळ डांबरी रस्त्याने चालले आहे तर तुम्हाला ठेच लागायचा काही प्रश्न आहे का? नाही, कारण रस्ता सरळ आहे. पण जर तुम्ही डांबराचा रस्ता सोडून दिला आणि या सुलपवून त्या सुलपवर, त्या सुलपवून त्या सुलपवर जर वाकडे तिकडे जाऊ लागले तर मग ठेच लागल्याशिवाय राहणार नाही. योग्य मार्ग सोडून जर अयोग्य मार्गाने गेले तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. तसा योग्य मार्ग जो आहे अर्जुनासाठी काय आहे? स्वधर्म. आणि अर्जुनाचा स्वधर्म काय आहे? युद्ध करणं. म्हणून अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे, अर्जुनाने लढलं पाहिजे. जर अर्जुन लढला, अर्जुनाने युद्ध केलं, त्याने त्याचं स्वधर्माचं पालन केलं तर त्याला पातक लागणार नाही. पुन्हा माऊली सांगतात, अमृत तरीच मारिजे, तरीची मारिजे जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. सांगतात की बाबा अमृतासमान गोष्टी विषासह सेवन केल्या तर तरी मृत्यू प्राप्त होतो. त्याप्रमाणे स्वधर्म हा फलाच्या आशेने केला तर दोष लागत असतो. अमृतासमान ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी विषासह जर सेवन केल्या. अरे अमृतासमान कोणती गोष्ट आहे? आपण दुधाला सुद्धा अमृतासमान म्हणतो, गाईच्या दुधाला. पण त्या गाईच्या दुधामध्ये तुम्ही टाकलं विष. काय टाकलं? विष टाकलं आणि ते विष पिऊन घेतलं, ते दूध पिऊन घेतलं तर त्याचा परिणाम काय होईल? मृत्यू. त्याचा परिणाम हाच होईल की वास्तविक पाहिलं तर अमृता समान आहे. काय आहे? अमृता समान ती गोष्ट आहे. परंतु ती गोष्ट जर आपण काय केली? सेवन केली. त्या दुधामध्ये जर विष टाकून जर ते आपण सेवन केलं तर दुधाचं कार्य व्हायच्याऐवजी कशाचं कार्य होईल? तिथं विषाचं कार्य होईल. आणि विषाचं कार्य झाल्यामुळे विषाचा परिणाम काय होईल? कर यांचा मृत्यू होईल. कोणाचा? ज्याने सेवन केला. तसा सेवन केला त्याचा काय होईल? मृत्यू होईल. तसंच स्वधर्मामध्ये स्वधर्म पार पडत असताना जर त्याच्यामध्ये तुमची आसक्ती नसेल किंवा कुठल्याही प्रकारे फलाची आशा नसेल तर मग मात्र त्याच्यापासून दोष लागत नाही. परंतु जर त्यामध्ये फलाची आशा असेल तर त्यापासून दोष लागू शकतो. पुन्हा माऊली सांगतात, म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझे शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून तू काय करावं की हे अर्जुना, फळाची आशा सोडून क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे युद्ध करीत असताना तुला पाप लागणार नाही. काय? क्षत्रिय धर्माप्रमाणे तू युद्ध करत असताना तुला पाप लागणार नाही. तू काय करायचं? फळाची आशा सोडून द्यायची. फळाची आशा कोणती? की मी लढेल आणि लढल्यानंतर मी काय करेल? युद्ध जिंकील. ही काय झाली? फळाची आशा झाली. अरे लढ, जे काही फळ आहे ते भगवंत तुम्हाला देईल. जर लढला त्याच्यामध्ये जिंकणं हरणं हे काही तुझ्या हातामध्ये नाही. अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे, पण रिझल्ट आपल्या हातात आहे का? अरे तुम्ही खूप अभ्यास केला पण रिझल्ट तुमच्या हातात नाही. अरे कर्म करणं तुमच्या हातात आहे, परंतु कर्माचं फळ तुमच्या हातामध्ये नाही. कर्म करणं तुमच्या हातामध्ये आहे, कर्माचं फळ. एखादी गोष्ट तुम्ही मसल मारत असं कसं म्हणता? एखादा व्यक्ती खूप खूप अभ्यास करतो, खूप हुशार असतो, शाळेमध्ये खूप अभ्यास करतो, अभ्यास करून परीक्षा देतो, परंतु रिझल्ट आल्यानंतर त्याला अपेक्षाप्रमाणे मार्क पडत नाही. का? कर्म त्यानं केलं पण कर्माचे फल त्याच्या हातामध्ये नाही. कर्माचं फल दुसऱ्याच्या हातामध्ये आहे. तसं या भूतलावर कर्म करण्याचा आपला अधिकार आहे, आपण केलं पाहिजे. कर्माच्या व्यतिरिक्त कोण राहू नये. कारण जर कोणी नैष्क्रम्य होऊ पाहत असेल तर नैष्क्रम्य होणं एवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही. म्हणून कर्म प्रत्येकानं करावं. कर्म केल्यानंतर त्या कर्मामध्ये फक्त आसक्त होऊ नये, त्याच्यामध्ये फलाची आशा धरू नये. आणि फलाची आशा जर धरली नाही तर मग मात्र तुला कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही. असं कोण सांगत आहे? तर या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे. पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगत आहे, सुख दुःखे समे कृत्वा
लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापमवाप्स्यसि। सुख दुःखे समे लाभा लाभो जया जयो कृत्वा तत युद्धाय युजस्व एवं पापम न अवाप्स्यसि। सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही। काय? जसं सुख आणि दुःख आहे याला समान मान, त्याच्यानंतर लाभ आणि हानी याला समान मान, आणि त्यानंतर युद्धामध्ये जय आणि पराजय या दोघांना तू समान मान। म्हणजे एखाद्या वेळेस युद्धामध्ये जय कोणाचा होईल ते सांगता येत नाही, पराजय कोणाचा होईल तेही सांगता येत नाही। पण जय झाला तर आपण आपल्या कर्मानं केलेलं आपल्याचं फळ मिळालं, आणि पराजय सुद्धा झाला तरी आपण आपल्या कर्माचं फळ भोगतो आहे, असं ते अशी वृत्ती माणसाची असली पाहिजे। काय असली पाहिजे? जय पराजय असेल, सुख दुःख असेल, त्याच्यानंतर लाभ हानी असेल। एखाद्या वेळेस मनुष्य खूप कष्ट करतो, खूप हे करतो, पण लगेच त्याचं नुकसान होऊन जातं। नुकसान झाल्यानंतर मग तो त्याच्याविषयी रडत बसतो। अरे एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापासून तो सुखावतो, आणि एखादी गोष्ट प्राप्ती निघून गेल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा तो दुखावतो। म्हणून लाभ आणि या दोन्ही गोष्टी चालूच राहतात। तर या ठिकाणी सांगतात की बाबा जया जयो, जय पराजय, लाभा लाभो, लाभ हानी, सुख दुःखे, सुख दुःखाला समे समान कृत्वा तत युद्धाय युजस्व, करून मग युद्धात प्रवृत्त हो, एवं पापम अवाप्स्यसि न, अशा प्रकारे युद्ध केल्याने तू पापाला प्राप्त होणार नाहीस। सांगितलं बाबा। अर्जुनाला ही शंका होती की युद्धात कुटुंबियाने मारल्याने अर्जुनाला पाप लागेल, परंतु भगवान सांगतात की पापाचं कारण युद्ध नाही तर कामना आहे। पाप ही युद्धापासून नाही लागणार, पण त्याच्यामध्ये जी असणारी कामना आहे त्या कामनेपासून काय लागू शकतं? पाप लागू शकतं। म्हणून तू कामनेचा त्याग कर आणि युद्धासाठी सज्ज हो। सुख दुःखे समे कृत्वा ततो युद्धाय युजस्व, युद्धामध्ये सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो। एका गटाचा जय, अरे ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट पाहता, क्रिकेटमध्ये एकच मॅच जिंकते, दुसरी मॅच हारती, आहे का नाही? कबड्डीचा खेळ असेल त्याच्यामध्ये एक टीम जिंकते, दुसरी टीम हारते। खो खो असेल, एक टीम जिंकते, एक टीम हारते। मग एका टीमीचा विजय आहे, दुसऱ्या टीमीचा पराभव निश्चित आहे। मग अशा पद्धतीने की युद्धामध्ये जय पराजय होत असतो, जयही होईल आणि पराजय सुद्धा होईल। त्यानंतर लाभ हानी ती सुद्धा होतच असते। अरे लाभ होईल नाहीतर हानी होईल। एकतर तुम्ही युद्धामध्ये स्वतः युद्ध जिंकून लाभ प्राप्त करसाल, नाहीतर युद्ध करत असताना मरण सुद्धा प्राप्त होऊ शकतं, हानी सुद्धा होऊ शकते। त्याच्यानंतर लाभ हानी, जय पराजय, सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये सारख्या घडत राहत असतात। अरे एखादी गोष्ट जी आहे, एखादी गोष्ट सुख मिळवताना माणसाला फार चांगलं वाटतं, आहे का नाही? सुख मिळवताना चांगलं वाटतं, परंतु ज्यावेळेस सुख नाहीसं होतं त्यावेळेस माणसाला वाईट वाटतं। काय? सुख मिळवताना माणसाला चांगलं वाटतं आणि सुख नाहीसं झाल्यानंतर माणसाला वाईट वाटतं। अरे गुलाबजामू खाता 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 माणसाला सुरुवातीला गुलाबजामू खाल्ला की माणसाला बरं वाटतं, आणखीन खातो माणूस, गुलाबजामू खाता 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 बरं वाटतं। पण खाल्ल्यानंतर मग मात्र पोटात गडबड सुरू झाली, आणि मग वेळोवेळी चालले 2 नंबरला पोट खराब झाल्यामुळं मग त्याचा परिणाम काय झाला? दुःख। जवळ खात होते तोपर्यंत बरं वाटत होतं, आणि आता खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? दुःखामध्ये झाला। म्हणजे तिच्यामध्ये सुखही निर्माण झालं, दुःखही। म्हणजे सुख जे आहे ते सुख काही काळापर्यंत चांगलं वाटत होतं, तेच नंतर दुःखामध्ये परिणित झालं। म्हणून जसं सुख मिळताना चांगलं वाटतं आणि नाहीसे होताना पुन्हा वाईट वाटतं। त्याच्यानंतर जे दुःख आहे ते आलं तर वाईट वाटतं, आणि दुःख गेलं तर माणसाला चांगलं वाटतं। अरे एखादा मनुष्य खूप गरीब आहे, त्याच्याकडे 1 रुपया पण नाही, दुःखी आहे। हळूहळू आता त्याच्या भगवंताच्या कृपेने त्याच्याकडे 4 पैसे यायला लागले, झोपडीत राहत होता, घर बांधायला लागलं, आता दुःख हळूहळू चाललं, त्याला बरं वाटायला लागलं, तर दुःख चाललं आणि आता सुख यायला लागलं। मग आणखीन एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे, पण हळूहळू त्याचा व्यापार बुडाला, सगळं बुडालं, मग हळूहळू त्याच्याजवळचा पैसा धन संपत्ती कमी होऊ लागली, मग सुख चाललं, दुःख यायला लागलं, मग त्याला
सुख चालल्यामुळं ते वाईट वाटायला लागलं आणि दुःख यायला लागल्यामुळे ते वाईट वाटायला लागलं. म्हणून ह्या गोष्टी सतत घडत राहत असतात. म्हणून तू काय कर, याच्याकडे लक्ष देऊ नको आणि तुझ्यामध्ये असणारी जी लोभ प्रवृत्ती आहे, लोभ प्रवृत्तीचा त्याग कर. नैवम पाप मवाप्स्यसि, येथे पाप शब्द जो वापर केला आहे, पाप आणि पुण्य या दोन्हीचं वाचक आहे. या ठिकाणी पाप शब्द जो वापर केला आहे, वापर या ठिकाणी केला आहे. या ठिकाणी सांगतात की पाप आणि पुण्य हे दोन्हीचे वाचक आहे. त्यांचं फल स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती आहे. आणि स्वर्ग आणि नरकाची प्राप्तिरूप बंधन आहे, ज्यामुळे मनुष्याला आपल्या कल्याणापासून वंचित राहतो आणि वारंवार जन्मतः वारंवार त्याला मरावं लागतं. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तू समतेत स्थिर राहा. काय राहा? समतेत. म्हणजे सुखही मिळालं फार काही त्याच्यापासून आनंद मानू नको आणि दुःखही मिळालं त्याच्यापासून फार काही शोक करत बसू नको. आता माऊली पहा याच्यावर काय सांगतात. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादन भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. अरे माऊली फार सुंदर सांगतात, सुख प्राप्त झालं तर संतोष मानू नकोस आणि दुःख प्राप्त झालं तर विषाद मानू नकोस. मनात लाभ आणि हानी याचा विचार करू नकोस. अरे माणसाला एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जी चांगली गोष्ट आहे माणसाला बरं वाटतं. मी मागे एक उदाहरण सांगितलं होतं. एक व्यक्ती रस्त्यानं जाऊ लागला, जाता जाता त्याला 500 रुपयाची नोट सापडली. त्याने ती नोट घेतली, आपल्या खिशात टाकायचा प्रयत्न केला, ती खिशात पडलीच नाही, ती खाली पडली. पण याच्या मनात पक्का भ्रम की आपल्याजवळ 500 रुपये आले, 500 रुपये आले, 500 रुपये आले, म्हणून तो आनंदी झाला. गेला बाजारामध्ये कपडे खरेदी केले 500 रुपयाचे आणि कपडे खरेदी केल्यानंतर त्याने पुन्हा ती जी काही नोट आहे ती नोट पाहण्यासाठी खिशात हात घातला. जसा खिशात हात घातला तर पाहतो तो नोट खिशामध्ये नाही, इकडे तिकडे झांबलू लागला, नोटच खिशामध्ये नाही. मग ज्या वेळेस त्याला ती नोट सापडली त्यावेळेस त्याला बरं वाटलं, समाधान वाटलं, सुख वाटलं. काय वाटलं? सुख वाटलं. आणि ज्यावेळेस ती नोट गेली त्यावेळेस काय वाटलं त्याला? दुःख वाटलं. अरे तसं आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा संबंध आला, अरे आपल्या जीवनामध्ये समजा एखाद्या परिवारामध्ये एखादा सदस्य जन्माला आला तर त्याच्यापासून माणसाला काय मिळतं? सुख मिळतं. आपण त्याचा पेढे वाटून म्हणा, साखर वाटून म्हणा, त्याचा आनंदही साजरा करतो. त्याच्यानंतर तोच व्यक्ती जर आपल्या परिवारातून निघून गेला तर मग काय वाटतं? पुन्हा दुःख वाटतं. म्हणून माऊली म्हणतात सुखी संतोष नाही यावे. सुख आलं म्हणजे फार समाधानी, फार बरं झालं बाबा, मी खूप सुखी आहे, माझ्यासारखं सुखी नाही कोणी, असं म्हणून फार त्यांना त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही. दुःखी विषाद न भजावा. आणि मग एखाद्या वेळेस दुःख आलं, अरे दुःख सुख दुःख हे सारखं चालूच आहे. मग एखादं दुःख निर्माण झालं तर दुःख निर्माण झालं म्हणून लगेच सतत त्याने ते कोमात जायचं किंवा ते बुडून जायचं त्याच्यामध्ये, असं नाही. काही लोक आपल्यावर फार संकट आलं, फार दुःख आलं आणि मग काय विचार करतात की नाही नाही आता आपल्याला जगायचंच नाही आणि लगेच काय करतात? आत्महत्यासारखा पर्याय निवडतात. पण ज्याने माऊलीची ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये उतरवली तो आत्महत्यासारखा पर्याय निवडणार नाही. कारण त्यांना माहिती आहे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येत जात राहतात आणि म्हणून सुख आल्यानंतर फारसा काही आनंद त्यात मानायचा नाही आणि दुःख आल्यानंतर फारसा विषाद करायचा नाही. कारण दुःख सुद्धा एक दिवस निघून जाणार आहे आणि सुख येणार आहे. आणि सुख जे आलेलं आहे ते काही फार काळ टिकणार नाही, ते सुद्धा एक दिवस जाणार आहे. म्हणून सुख दुःख या दोन्हीमध्ये माणसानं कसं असलं पाहिजे तर स्थिर पाय असलं पाहिजे आणि लाभालाभ न धरावी म्हणा माझी. म्हणून काही लाभ झाला म्हणून फार आपल्याला काही समाधान लगे खूप चांगलं झालं असं तसं याच्याविषयी काही फारसं माणसानं आसक्त राहिलं नाही पाहिजे. आणि अलाभ झाला, व्यापार करायला लागले, व्यापारामध्ये तुम्हाला आता समजी 4,000 रुपयांनी सोयाबीन घेतली, आता सोयाबीन 5,000 झाली आहे का नाही. व्यापारी आहे, 6-5 झाले, तुम्हाला 1,000 रुपयाचा एका पोत्यामागे काय झाला? फायदा झाला. 1,000 रुपयाचा फायदा झाला. तुम्ही खूप 10,000 पोते सोयाबीन घेतली तर तुम्हाला प्रत्येक पोत्यावर किती फायदा झाला? 1,000 रुपयाचा. तुमचं कोट्यावधी रुपये तुमचा फायदा झाला. पण जर तुम्ही त्याच पद्धतीने 5,000ची सोयाबीन घेतली, 5,000 खरेदी केली आणि तीच जर समजा 4,000 झाली तर मग तुमचं कोट्यावधीचं नुकसान झालं. म्हणून एका वेळेस तुम्हाला फायदाही होईल, एका वेळेस नुकसानही होईल. म्हणून लाभ झाला म्हणून फार त्याच्यामध्ये संतोष किंवा समाधान मानायचं नाही, आहे का नाही. अरे हे शेअर मार्केट जे लोक करतात ना एका दिवशी 50,000 1 लाख रुपये कमवतात. किती? 1 लाख रुपये 50,000 कमवतात आणि एका दिवशी 2-5 लाख घालतात सुद्धा.
काय घालतात? मग आले आज 1,00,000 रुपये आले 1,00,000 रुपये की पार्टी करणं, हे करणं ते करणं. आज 1,00,000 रुपये कमवले, 1,00,000 रुपये कमवले आणि दुसऱ्या दिवशी 2,00,000 गेले. किती गेले? 2,00,000 गेले. मग काय लगेच कोमातच. 1,00,000 आले म्हणून पार्टी केली, 2,00,000 गेले म्हणून कोमात गेला. म्हणून सांगतात, माऊली सांगतात की बाबा सुखी संतोष न यावे आणि दुखी विषाद न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. या दोन्ही गोष्टीमध्ये माणसानं कसं असलं पाहिजे? स्थिर असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. आता पुन्हा माऊली सांगतात, येत विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंतावे ना. आणि म्हणून त्याचा काही विचार करू नको. या युद्धात असं एखाद्या वेळेस आपला जय होईल का पराजय होईल, देह नाहीसा होईल, या गोष्टीचा युद्धापूर्वी तू चिंतन करू नको. अर्जुन या ठिकाणी चिंतन करत आहे. कशाचं चिंतन करत आहे? मी मारणार आहे, हे सगळे मरणार आहे, हे सगळे मरतील आणि मी यांना सगळ्यांना मारणार आहे, अशा पद्धतीत चिंतन करत आहे. हे सगळे मारून जे काही मला राज्य प्राप्त होईल ते राज्य घेऊन मी काय करू, अशा पद्धतीत चिंतन करत आहे. मग अशा पद्धतीचं जो चिंतन करत आहे, भगवंत सांगतात की या गोष्टीचा विचार करू नको. येथे तुझ्यामुळे विजय होईल आणि पराजय होईल या गोष्टीचा विचार करू नको. तू फक्त तुझा स्वधर्माचं पालन कर. तू फक्त युद्ध कर. युद्धाच्या व्यतिरिक्त तुला काही करायची गरज नाही. तू या ठिकाणी तुझा विजय होईल नाहीतर पराजय होईल, याच्याविषयी लाभ आणि मनामध्ये हानी काही धरू नको. फक्त युद्धासाठी तयार हो आणि तू स्वधर्माचं पालन कर. म्हणून युद्धापूर्वी तुझ्या अंतकरणामध्ये किंवा तुझ्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने अर्जुनाला भगवंत सांगत आहे. भगवंत आणखीही सांगणार आहे, ते आता आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.